सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त सोमवारी सांगली जिल्हा बँकेत पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या वेळी खासदार संजय पाटील यांना बदलत्या राजकीय वातावरणाचा जो साक्षात्कार झाला तो दिवंगत आर पाटील हे हयात असताना झाला असता तर जिल्ह्यातली राजकीय चित्र वेगळं दिसलं असतं, अशा प्रतिक्रिया जिल्ह्यातून उमटत असल्याचं दिसून येत आहे। सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त सोमवारी सांगली जिल्हा बँकेत पुरस्कार प्रदान कार्यक्रम झाला। काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, खासदार संजय पाटील, काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे प्रमुख उपस्थित होते। या कार्यक्रमात खासदार संजय पाटील यांनी विशाल पाटील यांना चिमटे काढत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसची हवा काढून घेण्याचा प्रयत्न खासदार संजय पाटील हे करीत असल्याचं दिसत होतं। काँग्रेसमध्ये कोण बोलत नसल्याचं विशाल पाटील यांना बोलावं लागतं। राजकारणात निवडणुका येतात जातात, राजकारणातून द्वेष, मत्सर, ईर्ष्या आम्हीही खूप केली, पण पराकोटीच्या संघर्षातून फार काळ चांगलं होत नाही, हे शहाणपण आता आलं आहे। राजकारणापलीकडे संबंध टिकवण्याची शिकवण बुजुर्गांनी दिली आहे, असं खासदार या कार्यक्रमात बोलताना म्हणाले। तासगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षांच्या कडव्या संघर्षाचे प्रणेते असलेल्या खासदारांना हा साक्षात्कार नेमक्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच झाल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। हाच विचार दिवंगत आर पाटील यांच्या हयातीत आणला असता तर आजचं चित्र वेगळं दिसलं असतं। मात्र जे झालं गेलं सोडून देऊन खासदार संजय पाटील म्हणतात त्याप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत तासगाव विधानसभा मतदारसंघातही पराकोटीचा संघर्ष टाळायला हवा, नुसता लोकसभेसाठी नको असंही राजकीय जाणकारांचं म्हणणं असल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट।